अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी तुळशीचे हे उपाय करा. तुळशीबद्दल पद्मपुराणात असे वर्णन केले आहेत की त्या तुळशी देवीला वंदन असो, जी तिला पाहता सर्व पापांचा नाश करते. तिला स्पर्श करतात शरीर शुद्ध करते. तिचा नमस्कार करताच रोग बरे करते. तिला पाणी पाजताच यमराजाही भयभीत करते. तिचे पाणी लावल्याने मनुष्याला भगवान कृष्णाच्या अधिक जवळ नेते आणि तिला प्रभूच्या चरणी अर्पण करताच मुक्ती देते. ही आहे तुळशीची महती. तुळशीचे रियास ह्या वर्षी पुरुषोत्तम अधिक मास धार्मिक मान्यतेनुसार दररोज तुळशीची सेवा केल्याने जीवनात समृद्धी येते आणि अमाप संपत्ती व सर्व सुख प्राप्त होते. खरे तर तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि पुरुषोत्तम महिना हा भगवान विष्णूचा महिना आहे आणि ह्या दिवसामध्ये भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. या दिवसामध्ये तुळशीची पूजा केल्याने आणि काही विशिष्ट विधी केल्याने जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि धन व सुख प्राप्त होते. तर चला, आम्ही तुम्हाला पुरुषोत्तम महिन्यादरम्यान तुळशीशी संबंधित 10 विशेष विधी सादर करत आहोत. तर जाणून घेऊया. प्राचीन परंपरेनुसार तुळशीच्या रोपाला पाणी घालून त्याची पूजा केली पाहिजे. त्यामुळे ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते त्या घरात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. त्या घरात आनंद, समृद्धी आणि सुदैव नांदते. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक घराबाहेर तुळशीचे रोप लावल्याने पवित्रता टिकून राहते, नकारात्मकता दूर होते आणि व्यवसायात सतत प्रगती सुनिश्चित होते. तर तुळशीच्या पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप केल्याने घरात पवित्रता, आनंद आणि समृद्धी येते. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वादही मिळतो. तसेच 4 नंबरला आहेत या महिन्यात दररोज तुळशीच्या पानांनी स्नान करणे. हे पवित्र ठिकाणी स्नान करण्यासारखे मानले जाते आणि त्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. 5 नंबरला आहेत घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळस खूप उपयुक्त आहे. योग्य दिशेला तुळस लावल्याने आणि तिची पूजा केल्याने रहिवाशांना अनेक फायदे मिळतात आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होतो. 6 नंबरला आहे प्राचीन ग्रंथानुसार तुळशीची पाने खाल्ल्याने देवांचा विशेष आशीर्वादही मिळतो. 7 नंबरला आहे स्त्रियांनी पुरुषोत्तम महिन्यात सुख समृद्धी मिळवण्यासाठी तुळशीची पूजा केल्यास त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. 8 नंबरला आहेत आता श्रावण महिनाही सुरू होणार आहे. त्यामुळे अधिक मासात घरच्या अंगणात तुळशीचे रोप लावल्याने कौटुंबिक त्रास आणि अशांती दूर होते असा विश्वास आहे. अधिक मासात गंगाजलात तुळशीचे पाने मिसळून स्नान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. आणि 10 नंबरला आहे भगवान विष्णूच्या मस्तकावर तुळस विराजमान आहे, म्हणून या दिवसामध्ये तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.